राहुल सोलापूरकर या माणसाने ज्यावेळेस वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य ऐकल्याच्या नंतर सर्व महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून प्रत्येकाच्या मनामनामधून त्या सोलापूरकरचा जाहीर निषेध करण्यात आला। राहुल सोलापूरकर हे एक सडक्या डोक्याचा, त्याला अभिनेता कसं म्हणता येईल, ज्याला इतिहासाचा पूर्ण अभ्यास नाही, इतिहासाची तोडमोड करून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक इतिहास सांगणं ही त्याची फार मोठी चूक आहे। आग्र्याची जी छत्रपती शिवरायांची सुटका जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या बुद्धी चातुर्याने त्या ठिकाणी सुटका करून घेतलेली आहे आणि त्याचं कौतुक या महाराष्ट्रातल्या सर्व मराठी माणसाला आहे। आणि मग असं वक्तव्य करून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य करून लोक भडकले पाहिजेत। देशामध्ये शांतता आहे, महाराष्ट्रामध्ये शांतता आहे, ती दंगल पेटली पाहिजे। ही अशा सडक्या डोक्याच्या RSSच्या मुशीतून तयार झालेल्या सोलापूरकर सारख्या एका माणसाने जे वक्तव्य केलेलं आहे ते निषेधार्ह आहे। त्याचा निषेध जाहीर आम्ही या ठिकाणी करतो। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे त्याने वक्तव्य केलेलं आहे दत्तक पुत्र असा, तर ते सुद्धा संपूर्ण आंबेडकरी जनतेच्या भावना भडकल्या पाहिजेत आणि महाराष्ट्रामध्ये जनता रस्त्यावरती उतरून दंगल झाली पाहिजे। हाच त्याच्या पाठीमागचा खोटारडा डाव आहे। तो जे सगळं बोलतोय ते निषेधार्थ आहे आणि सत्यमत त्यांनी मांडलेलं नाही। त्याने मांडलेलं 100% खोटं मत आहे। त्याचा या ठिकाणी बहुजन संघर्ष सेनेचा अध्यक्ष म्हणून मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो आणि शासनाने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा निषेध करणाऱ्या त्या राहुल सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी मी या ठिकाणी करतो। राहुल सोलापूरकरांनी चातुर्वर्णाचा उल्लेख करत वेदांनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं वक्तव्य केलं। या वक्तव्याकडे आपण कसं बघतो? मुळात त्या राहुल सोलापूरकरला एक तर इतिहास व्यवस्थित तो सांगत नाही, जाणीवपूर्वक तोडून मोडून सांगतोय, ही एक पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्याला माहीत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते चातुर्वर्ण्य सांगणारी त्याच्या पूर्वजांनी लिहिलेली मनुस्मृती नावाचा जो ग्रंथ आहे तोच त्याने जाळून जाहीर निषेध बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे। त्याच्यामुळे चातुर्वर्ण्य कधीच जवळ शिल्लक कुठं राहिले। हिरकणीचा जो इतिहास आहे तो खोटा आहे असं त्यांनी सांगितलं। हिरकणीचा इतिहास सत्य आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला प्रेरणा देणारा तो इतिहास आहे। त्याच्यामुळे त्याने जे बोललेलं आहे ते अजिबात सत्य नाही। इतिहासामध्ये खोट निर्माण करण्याचा तो माणूस प्रयत्न करतोय। त्याच्यामुळे त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही भूमिका आमची आहे। पुण्यामधल्या त्यांच्या घराला पोलीस संरक्षण देण्यात आले परंतु अजूनही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। मुळातच गंमत अशी आहे की हे सरकारच मनुवादी विचाराचं आहे। हे सरकारच अशा लोकांना पुढे करून या देशामधल्या लोकांची माती भडकली पाहिजेत। महापुरुषांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या लोकांवरती देशद्रोहाचे गुन्हे दाखल होण्याच्या ऐवजी त्यांना संरक्षण देण्याचं काम करत आहे। म्हणजेच या लोकांना कोण पोचतंय, यांच्या पाठीशी कोण आहे हे यातनं सिद्ध होतं। हे सगळं सरकार थ्रू चाललंय असं आम्हाला वाटतं।